हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतांनी बोलावे कासिया कारणे, काय प्रयोजन आहे त्याची. परोपकारासाठी सांगती वचन, उदरती जन नाम मात्रे. जैसे का अमृत घेता अमर होती, तैशा संत मूर्ती परोपकारी. कृपाळू होनी तारिती जनासी, येर काय त्यासी देईल जन. गणेशनाथ म्हणे नायकती जन, भोगिता पतन येईल कडू. परोपकारासाठी सांगती वचन, उद्धरित जन नाम मात्रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या अभंगावर प्रवचन चालू आहे. दर एकादशीला हे प्रवचन होत असतं. याच्या अगोदर दररोज एका अभंगावर एक प्रवचन मालिका अशी संपूर्ण गाथा झालेली आहे. त्यानंतर हा प्रत्येक एकादशीला ही प्रवचन सेवा ठेवलेली आहे आणि त्यानिमित्त आजची प्रवचन सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. आणि त्यानिमित्त आज संतपर अभंग गणेशनाथ महाराजांचा निवडलेला आहे. या अभंगामध्ये गणेशनाथ महाराज संताचं बोलणं, संताच्या उपकार, संतांचे उद्गार, संतांचं अमृतवाणी, संतांनी केलेला परोपकार याच्याविषयी या अभंगामध्ये वर्णन करतात. आणि असं वर्णन करत असताना संतपर या गाथेमध्ये गणेशनाथ महाराजांचे बरेचसे अभंग आहेत आणि त्यातील हा संतपर हा अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात की संतांनी बोलावे कासिया कारणे, काय प्रयोजन आहे त्याची. आता संत महात्मे तुम्हाला जो उपदेश करतात, तो उपदेश करत असताना संत बोलतात. ते संत कशाकरता बोलतात, काय कारण आहे त्यांचं बोलण्याचं, कशामुळं आपल्याला बोलतात. संत आपल्याला बोलतात म्हणजेच आपल्याला उपदेश करतात. आणि उपदेश करण्याकरता काय कारण आहे, म्हणजे संतांनी कशाकरता आपल्याला बोलवलं, त्याचं काय प्रयोजन आहे, म्हणजे त्याचं प्रयोजन आपल्याला कळालं पाहिजे. संत आपल्याला कशाकरता बोलतात. संत हे तुमच्या आमच्या उद्धाराकरताच आलेले असतात बरं का. आणि तुमचा आमचा उद्धार करण्याकरता त्यांचं अंतःकरण तळमळ होतं बरं का. उद्धाराया आले जड जीव किंवा जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत येतात आणि तुमचा आमचा उद्धार करतात. का तर बुडत हे जन न देखेवी डोळा, येतो कळवळा म्हणून या संताचा, या जीवाचं खरं हित होण्याचं ज्ञान फक्त संतालाच आहे, संतालाच कळवळा आहे. म्हणून या जीवाचं, या मानवाचं खरं हित जर कोण करत असेल तर संतच करतात. तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. ते आपलं हित करतात. हित करतात म्हणजेच उपदेश करतात. आणि उपदेश करत असताना ते बोलतात, आपल्याला बोलून उपदेश करतात. आणि त्याचं कारण काय, त्याचं प्रयोजन काय. त्याचं प्रयोजन एकच की तुमचं आमचं हे जग किंवा तुम्ही आम्ही अज्ञान अंधकारात बुडत आहात, किंवा माणसाच्या देहाला येऊन माणसाच्या देहाची किंमत तुम्हा आम्हाला कळाली नाही.
आणि म्हणून ती किंमत कळण्याकरता संत हे अवताराला येतात. संत हे अवताराला येऊन तुम्हा जड जीवाचा उद्धार करतात आणि उद्धार करण्याकरताच संत बोलतात. हे त्यांचं कारण आहे, हे त्यांचं प्रयोजन आहे. मग हे करत असताना दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की परोपकारासाठी सांगती वचन उद्धरती जन नाम मात्रे. ते उपकाराकरताच येतात बरं का. संतांचे बरीचशी तुकोबरायचे अभंग आहेत आणि ते उपकार करण्याकरताच येतात बरं का. उपकार करण्याकरता बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण दुसऱ्याचे उपकार साधारण आहेत, पण संतांचे उपकार हे असाधारण आहेत. त्या उपकाराचं वर्णन करता येत नाहीत की संत आपल्यावर उपकार करतात. किती उपकार करतात, तर ते उपकार आपले आईवडील करू शकत नाहीत. ते उपकार आपला दुसरी कुणीच करू शकत नाहीत, ते संत करतात बरं का. दुसरे उपकार करतात ते काय करतात, या जीवाचं खरं हित दुसऱ्याला माहीतच नाही, संतालाच माहीत आहे. दुसऱ्याला वाटतं की या माणसाच्या देहाला आल्यानंतर त्याने काय करावं. आईवडिलाला वाटतं की त्याने लहानाचं मोठं व्हावं, संसार करावा, 4 पैसे कमवावे, घर बांधावं, शेत कमवावं असं वाटतं. पण संत महात्मे याच्यात हित नाही म्हणतात बरं का. म्हणून तरी महाराज म्हणतात की हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारतीही. हे आपले आईवडील आप्तष्ट हे लौकिक दाखवतात, पण संत महात्मे खरं हित करतात. आणि ते हित म्हणजे कोणतं, तर जेणे हा गोपाळ कृपा करी. मग उपकार करतात ते तुमच्या आमच्यावर. उपकार करण्याकरता काय कारण आहे, तर उपकार इतर लोक उपकार करत नाहीत. काही लोक उपकार करतात, त्याची परतफेड कशाने होईल याची हे उपकार करतात. आता आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात. माय बापे सांभाळीती लोभाकारिणी पाळीती. म्हणजे लहानाचं मोठं करतात आणि मोठं झाल्यावर यांना आपल्याला सांभाळावं हा हेतू त्यांचा असतो. पण संत महात्मे हे जे उपकार करतात त्या उपकारातून त्यांना माघारी काहीच अपेक्षा नाही बरं का. ते फक्त उपकारच करतात. दुसरं त्यांना आपल्याकडून परतफेड करावी, परतफेड होईल अशी अपेक्षा नसते. उपकार करतात आणि म्हणून संतांसारखे उपकार या जगात दुसरे कोणी करू शकत नाहीत. आणि मग उपकार करतात आणि उपकारात परोपकारासाठी सांगती वचन होते. परोपकार करण्यासाठी आपल्याला सांगतात आणि सांगून वचन देतात की तुम्ही काय वचन देऊन काय करतात, तर उद्धार करतात बरं का. उद्धारतात. बुडत हे जन न देखील डोळा आताच सांगितल्याप्रमाणे, किंवा उद्धार फक्त संत महात्मेच करतात. उद्धरती जन नाम मात्रे. आपला उद्धार ते करतात आणि उपकार करत असताना